तर भोंदू अशोक खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार। तपास अधिकारी कोर्टात दाखल झालेत। कोर्ट परिसरात बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। भोंदू खरातची 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपते। भोंदू खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेत। खरातवर लैंगिक अत्याचाराचे 9 आणि 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। कोर्टात हजर केल्यानंतर एसआयटी पुन्हा एकदा 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, एकीकडे नवनवे कारनामे त्याचे समोर येत आहेत, 11 गुन्हे दाखल आहेत आणि आज पोलीस कोठडी संपते, काय नेमकं? श्रुती, मागच्या 15 दिवसांच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी या सगळ्या तपासामध्ये समोर आलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला रिमांड कामी अशोक खरातला जेव्हा जेव्हा कोर्टामध्ये हजर केलं गेले तेव्हा तपासातली प्रगती आणि काय काय नवे पुरावे आढळले त्याचा दाखला देऊन त्याची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची तयारी जी आहे ती पोलिसांची होते आणि आज अशोक खरातला पुन्हा एकदा या नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय ज्या कोर्टाचा हा गेट परिसर आपल्याला पाहायला मिळतोय तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि आजच्या एसआयटीचा जो काही युक्तिवाद आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे। खरं तर तपास अधिकारी किरण सूर्यवंशी हे कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत फाईल एक मोठी कागदपत्रांचा गठ्ठा असलेली फाईल जी आहे ती सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि त्यामुळे कुठल्या गोष्टींचे पुरावे आज कोर्टामध्ये दिले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुढच्या बाजूला आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात आहे। आज रविवार असल्यामुळे कोर्टाला पूर्णपणे सुट्टी आहे आणि त्यामुळे इथली गर्दी जरी कमी असली तरी मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे तो सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेला आहे। हा सगळा गेटचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय, तिथे पोलिसांचं पथक तैनात आहे आणि भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेची काळजी सुद्धा खरं तर पोलीस घेतात, कारण त्याच्यावरती हल्ल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि म्हणून अशा वेळेला पोलिसांची खबरदारी असते की आरोपीला सुरक्षितपणे कोर्टात आणणं, त्याचा रिमांड घेणं आणि पुन्हा त्याला कोठडीमध्ये नेणं। मात्र आजच्या या सगळ्या सुनावणी दरम्यान एसआयटीचे तपास अधिकारी तपासातल्या प्रगतीमध्ये काय काय नवीन पुरावे आढळलेले आहेत, मागच्या वेळेला नरबळीचा संशय एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला होता, सरकारी वकिलांनी तशा पद्धतीची बाजू कोर्टामध्ये मांडलेली होती, त्यामध्ये जिवंत काडतुसं आणि पिस्तूल जे आहे ते परवाना नसलेलं असलेलं अशा पद्धतीचं सगळे साधन सामग्री जी काही सापडलेली होती त्याचे दावे कोर्टामध्ये करण्यात आलेले होते आणि आजच्या तपासादरम्यान नवीन काही गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झालेल्या आहेत का किंवा कुठले पुरावे मिळालेले आहेत, कारण मधल्या काळामध्ये अनेक पीडिता एसआयटीच्या समोर आलेल्या आहेत, त्यांनी अशोक खरातच्या विरोधामध्ये जबाब दिलेले आहेत आणि त्यानुसार अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचाराचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले। त्याचबरोबर फसवणुकी आणि खंडणीचे गुन्हे सुद्धा अशोक खरातच्या विरोधामध्ये आहेत, त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये त्याची कोठडी मिळवण्यासाठी कुठले दावे केले जातात किंवा युक्तिवादामध्ये कोणकोणत्या गोष्टी कोर्टासमोर मांडल्या जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अशोक खरातला कोर्टामध्ये हजर करण्याची सगळी तयारी सध्या केली जाते आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। नक्कीच कृष्णा, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।